उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना धमकीचा मेल आलाय। एकनाथ शिंदे यांची गाडी बॉम्बने उडवून देण्याची ही धमकी आहे। धमकी देणाऱ्या दोघांना बुलढाण्यामधून अटक करण्यात आली आहे। दोन्ही आरोपींना आता मुंबईमध्ये आणलं जाणार आहे। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आलेली आहे। त्यांची गाडी बॉम्बने उडवून देणार अशी ही धमकी होती आणि ही धमकी देणाऱ्या दोघांना बुलढाण्यामधून अटक करण्यात आलेली आहे आणि या दोन्ही आरोपींना आता मुंबईमध्ये आणलं जाणार आहे असंही समजतंय। राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची गाडी बॉम्बने उडवून देण्याची धमकी दिली गेली आहे आणि ही धमकी देणारे जे दोन तरुण आहेत त्यांना बुलढाण्यामधून अटक करण्यात आलेली आहे आणि आता त्यांना लवकरच मुंबईमध्ये आणलं जाणार आहे असं कळतंय। आणखी तपशील घेऊया प्रतिनिधी पंकज रवी यांच्याकडून। पंकज, या दोघांची बुलढाण्यामध्ये काही चौकशी झाली आहे का? या चौकशी दरम्यान काही खुलासा झालाय का? क्राईम ब्रँचनी, मुंबई क्राईम ब्रँचनी त्याचा तपास केलेला आहे। दोन जणांना बुलढाण्यामधलं देऊळगाव आहे तिकडनं दोघांना अटक केलेली आहे आणि त्यांना मुंबईच्या दिशेने घेऊन निघाल्याची माहिती मिळते। खरं तर एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री यांची गाडी बॉम्बने उडवून देण्याची धमकी देणारा ईमेल हा गोरेगाव पोलिसांना आला आणि गोरेगाव पोलिसांनी नंतर याचा तपास सुरू केला। नंतर क्राईम ब्रँचनी याच्यामध्ये अद्याच्या तपासात लक्ष घातलं आणि थेट त्यांची टीम जी आहे ती काल बुलढाण्याला रवाना झाली आणि बुलढाण्याला जाऊन दोघांना त्यांनी अटक केल्याची माहिती मिळते। अर्थात त्याची पार्श्वभूमी काय आहे, हे दोघं गुन्हेगारी प्रवृत्तीचे आहेत का, कशा पद्धतीने त्यांनी हा मेल केला, मेल का केला, कुठल्या संघटनेशी कुठल्या टोळीशी ते संलग्न आहेत का, की जोडलेले आहेत का, या सगळ्याची चौकशी जी आहे ती इकडे मुंबईत आल्यानंतर त्याची चौकशी केली जाईल। ते हिस्ट्री शीटर आहेत का याची सगळ्याची माहिती घेतली जाईल। मात्र मुंबई क्राईम ब्रांचनी जो आहे तो 24 तासाच्या आत याच्या बाबतीमध्ये ब्रेक थ्रू दिलेला आहे। दोन जणांना अटक केली आणि ते बुलढाण्यामध्ये मुंबई क्राईम ब्रांचची टीम गेली आणि त्यांनी त्यांना अटक केली। खरं तर या पूर्ण प्रक्रियेची माहिती जी आहे ती अतिशय गुप्त ठेवण्यात आली। चौकशीची प्रक्रिया पार पडत असताना त्यांना जेव्हा धागेदोरे याच्यातले मिळाले तेव्हा सुद्धा याची माहिती सुद्धा जी आहे ती स्थानिक पोलीस स्टेशनला दिली गेली नव्हती। अतिशय गुप्त पद्धतीने एक केस जी आहे ती हाताळली गेली। अगदी पंकज, धन्यवाद या सगळ्या सविस्तर तपशिलांसाठी।